कविता घेतले ना तुला कपडे? अजून काही घ्यायचं आहे का तुला? घ्यायचं असेल तर आताच घेऊन घे. हो ना बाप्पा, किती सारे कपडे आहे. असं वाटते कोणते घ्या कोणते नाही. हा ड्रेस घ्याव का तो ड्रेस घ्याव, ते साडी घ्याव का हे साडी घ्याव. बाप्पा किती सारे कपडे आहे. मला आहे ना आपल्या चुटकीसाठी एक ड्रेस घ्यायचा होता. या दुकानात नाही आहे. मी विचारलं होतं लहान लेकराचे कपडे आहे का, ते म्हणे नाही आहे म्हणे. आमच्या बाजूच्या दुकानमध्ये आहे म्हणते, बाजूला एक दुकान आहे ना, तिथं लहान लेकराचे कपडे आहे. मला चुटकीसाठी कपडे घ्यायचे होते. बरं चल मग घेऊन घेऊ चुटकीसाठी ते कपडे. का हो, सुप्रिया ताईसाठी आणि सविता ताईसाठी घेऊन घेऊ का एक एक ड्रेस? घेऊ द्या ना एक एक ड्रेस. त्याच्यासाठी एक एक साडी घेतली मी ना, आणि अजून एखादा ड्रेसही घेऊन घेतो एक एक दोघीले. ते म्हणेन की कविता तुला ड्रेस घेतले त्यासाठी ना, आमच्यासाठी एकही ड्रेस नाही आणला, तर घेऊ का ताईसाठी एक एक ड्रेस दोघीसाठी? कविता तुला सांगितलं ना की मग आईला ड्रेस घातलेला आवडत नाही म्हणून, तरी बी तू म्हणून राहिली. तुला सांगितलं होतं ना मी ना सुप्रिया ताईनं ड्रेस घातला होता तर आई किती बोलली होती म्हणून. नाही नाही, तू बी इथं जितके ड्रेस घालायचे तितके घालून घे. घरी गेल्यावर ड्रेस भुलून जाय. आई घालून येतात बरं, भांडण करीन मग माझ्यासोबतच आई. नाही तर काय बाप्पा, ड्रेस घातलं तर काय होते? ड्रेस घालणं तर चांगलं आहे, पुरा अंग झाकून राहते. काय होते ड्रेस घातला तर? तुम्ही बी लयच आहे बाप्पा, आणि तुमची आई तर बाप्पा त्याच्याहून. हा पाय सविता, तुला जे घालायचं आहे ते घाल. मी तुला मना केलं का जीन्स घाल ड्रेस घाल काही घाल, पण मग आईले काही म्हणू नको. आईले काही म्हणायचं नाही. आईले म्हटलं तर मी बिलकुल खपून घेणार नाही. तुला आता सांगत आहे, आईले काही नाही म्हणायचं. काय बाप्पा, तुम्हाला कायचा राग आला तेवढा? मी ना काय म्हटलं बाप्पा तुमच्या आईले? काहीच तर नाही म्हटलं मी ना. तू आताच तर म्हटलं तुमची आई अशी आहे तुमची आई तशी आहे. मला जितकं बोलायचं तितकं बोलून घे तू, पण मग आईले काही बोलायचं नाही. मग आईले बोललेलं मी सहन नाही करणार. तुला आता सांगत आहे. काय बाप्पा तुम्ही बी, मी का तुमच्या आईला काही बोलली? तुम्हाला एवढा राग येऊ राहिला लगे? काही बोलली नाही तर तुम्हाला एवढा राग येऊ राहिला? काही बोलली असते तर किती राग आला असता बाप्पा तुम्हाला. मग बाप्पा काही नाही बोलत मी तुमच्या आईले, काही नाही म्हणत. लय चांगली आहे तुमची आई. आता खुश? उलटी उलटी नको बोलू, उलटी उलटी नको बोलू. अरे बाप्पा, मी तुमच्या आईला काहीच नाही बोलली ना. तुम्हाला समजत नाही का मी का बोलली तुमच्या आईला? काहीच नाही बोलली. मी तुला मना करू राहिलो का काही घालायला? तुला जीन्स घालायचं जीन्स घाल, ड्रेस घालायचा ड्रेस घाल, शॉर्ट ड्रेस घालायचं असेल तर तेही घाल. मी तुला काही म्हणत नाही, पण मग आईला काही नाही म्हणायचं. आता सांगू राहिलो मी तुला. बरं बाप्पा, मी नाही म्हणत तुमच्या आईला काही. हां तेच सांगू राहिलो मी तुला. मग आईला काही बोलायचं नाही. मला आईला बोललेलं बिलकुल आवडत नाही. चल तुला अजून काही घ्यायचं असेल तर घेऊन देतो. चल. मला चुटकीसाठी एक ड्रेस घ्यायचा आहे, आणि तुम्ही ताईसाठी ड्रेस घाल नाही म्हणून राहिले ना, तर त्यांना मस्त बॅगा घेतो मी, आणि चपला घेतला काही असं पाहतो ना. बरं चाल. चला बाप्पा चला. का हो सविता, आपली कविता किती मस्त दिसली ना जीन्स पॅन्ट टॉप घालून? किती सुंदर दिसली का नाही बरं? आपण चांगलं केलं कविताले आणि दीपक भाऊजीले पाठवलं आपण हनीमूनले. नाही त्याच्या खोटं बोलूनच पाठवलं, पण पाठवलं तर चांगलं केलं. जाऊ द्या. हो वा, नवीन नवीन लग्न झालेलं आहे त्याचं. त्याला घुमणं फिरणं जरुरी आहे. आताच घुमं फिरायला भेटते, मग लेकरं बाकरं झाल्यावर कुठं घुमायला भेटते, आणि थोडीशी प्रायव्हसी बी भेटते त्याला. आहे का नाही बरं? हो ताई, मग थोडंसं घुमलं फिरलं तर चांगलं वाटते. आणि आता नवीन नवीन लग्न आहे, आता आपली जॉईंट फॅमिली आहे बापा, तर थोडीशी प्रायव्हसी बी भेटते तिथं त्याला घुम्या फिरायला. नाही हो माय बाई, बरोबर म्हटलं तुला. ऐ माय बाई, कायची प्रायव्हसी आहे मायची? हां आता सहीची प्रायव्हसी काढतो मी आता. सुप्रिया, सविता, काय काय पाहू राहिल्या तुम्ही? काय पाहू राहिल्या? थोडं मलाही पाहू द्या ना. काय एवढं ध्यान लावून पाहू राहिल्या तर कोणाचे फोटो आहेत तर पाहू द्या बरं मला बी. ऐ माय बाई, आत्या कधी आल्या बाप्पा तुम्ही? कधी आल्या? नाही नाही, मी तर लय वेळची आलेली आहे, लय वेळची आलेली आहे. मी तुमच्या मागच उभी होती, तुमच्या पुऱ्या गोष्टी ऐकल्या मी ना. ऐ माय बाई आत्या, काय गोष्टी ऐकल्या? आम्ही काहीच नव्हतं बोलू राहिलं. काही नाही बोलू राहिलं, मी काही नाही बोलू राहिलं बाप्पा. असं तुम्ही काही नाही बोलू राहिल्या आहे ना? मोबाईल दाखव बरं मला. सुप्रिया, मोबाईल दे माझं. तुम्ही काय पाहू राहिल्या मोबाईलवर? मी बी पाहतो ना बाप्पा. थोडी पाहू पाहू एवढ्या खुश होऊ राहिल्या तुम्ही, हसू राहिल्या. मला पाहू द्या ना काय पाहू राहिल्या तुम्ही. तर द्या दे माझं मोबाईल दे. नाही नाही आता आम्ही काही नव्हतं पाहू राहिलं बा. आम्ही असंच मोबाईलवर जोक वाचत होतं. काही नाही पाहू राहिलं, आणि काही नाही, स्विच ऑफ झाला मोबाईल. काही चार्जिंग नाही आहे. हो चार्जिंग नसेल त्याच्यात तरी दे माझ्यावर. पाहू दे मला, पाहू दे चार्जिंग किती आहे काय आहे मला. दाखव मोबाईल लवकर, दाखव म्हणून राहिली मी तुला. तर दाखव मला, पाहू द्या ना थोडं. कोणता जोक पाहून तुम्ही एवढ्या हसू राहिल्या आणि एवढ्या खुश होऊ राहिल्या? पाहू द्या मला बी जोक. द्या द्या मोबाईल, द्या दोघी जणी माझ्यावर. लवकर द्या मोबाईल. ताई फसलो आता आपण, फसलो. आपल्या पुऱ्या गोष्टी ऐकल्या वाटते आता ना, पुऱ्या गोष्टी ऐकल्या. हो बाई सविता, मला असं वाटत आहे आता ना, पुऱ्या गोष्टी ऐकल्या आपल्या. मला असं वाटत आहे काय करू पप्पा आता मी? काही नको करू तू, काही नको करू. फक्त मोबाईल दे माझं. दे लवकर मोबाईल. मोबाईल देतं का हिसकून घेऊ हातातून? घ्या पप्पा आता घ्या. अरे बाप रे बाप, माय बाई काय कपडे घातले होई ना, माणसासारखे कपडे घातले पुरे. जीन्स पॅन्ट आणि चष्मा गिष्मा. काय माय बाई बापा रे, काय पोरगी अरे बापा हे. कोण्या पोरीसंग लग्न करून दिलं रे बापा मी पोराचं. आता आजकाल तर फॅशन आहे जीन्स टॉप घालायची, आणि मुले जातात तर सरेच घालतात. आणि चष्मा लावला तर काय गलत केलं? तुम्ही बी तर चष्मा लावला. सविता तू बिलकुल बोलू नको आता. बिलकुल शिल्लक बोलू नको. तुझा हात आहे आणि सुप्रियाचा हात आहे, तुम्ही दोघीचा हात आहे याच्यामध्ये. तुम्ही ना खोटं बोलून त्याईले गोव्याला पाठवलं. नाही म्हणे ऑफिसचं काम आहे म्हणे, तसंच सोबत घेऊन चाललो म्हणे बायकोले म्हणे. सुट्टी काढून तो गोव्याला घेऊन गेलेला आहे आपल्या बायकोले हनीमून मनवासाठी. आणि ते माया खोटं बोलून खरं बोलायला काय चालतं तुम्हाला? खरं बोलायला काय चालतं? तुम्ही दोघी बी आता लय खोटं बोलायला लागल्या मापासून. लय खोटं बोलायला लागल्या, लय वाया चालल्या तुम्ही. आता येऊ दे ना विनोदले आणि जीवनले येऊ दे आता ड्युटीवर. मग सांगतो त्याईले की तुमच्या बायका काय काय करू राहिल्या. तर थांबा. माय 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 काय कपडे घातले रे बापा नो, बापा रे. आणि हा दीपक पाहिजे कसं हसू राहिला. दीपकला लाज नाही वाटू राहिली. त्याला लाज नाही आहे थोडीशी त्याच्या जीवाले. सुप्रिया दीपकला लवकर फोन लाव, सटकन फोन लाव, आणि त्याला म्हणा घरी या म्हणा. दोघंही जण घरी या म्हणा. काही आता तिथं थांबायची गरज नाही आहे, लवकर या म्हणा घरी.
आता मी काय म्हणतो, आता गेलेच ते तर आता येऊ द्या ना त्याला घुमून फिरून थोडंसं, येऊ द्या ना 4-5 दिवसांनी येते नसते. सुप्रिया, तुले राय नाही विचारली मी ना, राय विचारली का तुले फक्त सांगितलं त्याला फोन करून घरी बोलव म्हणून, राय नाही विचारली तुले मी ना. आणि म्हणतात बिलकुल बोलू नको, बिलकुल बोलू नको. मला वाटलं नव्हतं की तू अशी करशील म्हणून, वाटलं नव्हतं मला. लय विश्वास होता सुप्रिया तू यावर माया, तुनं पुरा विश्वास तोडला मायावाला. मला सांग तू बिलकुल बोलू नको. आता आम्हाला असं वाटलं तुम्हाला खरं म्हटलं तर तुम्ही जाऊ नाही देसान त्याला हनीमूनले, म्हणून आम्ही ना थोडंसं खोटं बोललो बा की ऑफिसचं काम आहे आणि ऑफिसच्या कामासाठी गोव्याला चालले बा दीपक, आणि सोबत कविताला घेऊन चालले, म्हणून असं आम्ही ना म्हटलं बा, म्हणून खोटं बोललो. आम्हाला वाटलं तुम्ही जाऊ नाही देसान. असं मी एवढी खराब आहो नाही की तुम्ही खरं बोलायलाही भेटा माझोड नाही. खोटं बोलू आता कामं करू राहिले तुम्ही नाही. आता जर तुम्ही आम्हाला कल्ला नसता केला हर गोष्टीसाठी तर आम्ही खोटं बोललोच नसतो बा. अरे बापा रे, सॉरी, माझीच गलती आहे नाही, माझीच गलती आहे. हो माझीच गलती आहे. मीच चालली जातो घर सोडून, मीच चालली जातो. तुम्हीच पा मग घर आता. नाही आता मी नाही सांगत तुम्हाला, आता तुमचे नवरेच सांगतील तुम्हाला. लवकर आहे ना जीवनले आणि विनोदले म्हणा सध्याच्या सध्या घरी या म्हणा, सध्या घरी या म्हणा. त्याला घरी बोलो त्याला बी तर माहीत पडलं पाहिजे त्याच्या बायका किती खोट्या बोलू राहिल्या म्हणून आजकाल. बोलो लवकर त्या दोघाईला घरी. राहू द्या ना आता काय एवढं राग भरता झालं ना, आता गेले रे आता गोव्याले तर एन्जॉय करू द्या ना त्याला, जाऊ द्या ना, राहू द्या ना. असं तुम्हाला असं वाटते की तुम्ही खुश राहिले तर माझी जीवार येते आहे ना, तुम्हाला असं वाटते नाही आता तसं नव्हतं म्हणणं मायवाला. सुप्रिया, तू काय बोलणं आहे ना मला सर समजते. तुला आताची ओळखतो का मी? 8 वर्षापासून तुला ओळखतो. 8 वर्ष झाले तुझ्या लग्नाले, 8 वर्षापासून तुला ओळखतो मी. तुला काय वाटते काय नाही वाटत हे मला सर समजते, मला सर समजत आहे. आता मला पुरी शाळा समजत आहे तुमची. आता तुम्ही ताईले नका बोलू. हा पुरा प्लॅन माया होता. मीनच म्हटलं होतं कविताले की हनीमूनला जा म्हणून. याच्यात ताईचा काहीच नाही आहे, ताईचं काहीच हात नाही आहे याच्यामध्ये. सर मायाच प्लॅन होता. माहीत आहे मला तुमचं लय प्रेम आहे, तुमचं एकामेकीमध्ये लय जीव आहे तुमचावाला. माहीत आहे मला. खोटी नको बोलू मासन, खोटी नको बोलू. तुमच्या दोघीचा मिळून प्लॅन आहे तो, काही एकीचा प्लॅन नाही आहे, दोघीचा प्लॅन आहे. नाही आता सविता खोटी बोलत आहे. मीनच म्हटलं होतं दीपकले की आता परमिशन नाही देईन तर तुम्ही ऑफिसचं काम आहे बा असं म्हणून जा म्हणून. तुम्ही नाही म्हटलं होतं ना. दीपकनं विचारलं होतं तुम्हाला की हनीमूनले घेऊन जाऊ का बा कविताले, तर तुम्ही नाही म्हटलं होतं ना. तर दीपक आणि कविताले नाराज होते. तर मग मीनच म्हटलं त्याईले की असं खोटं बोलावा की ऑफिसचं काम आहे आणि चालले जा दोघंजणं. मीनच आयडिया दिली ती बा. मग तर तुला लय मोठं काम केलं. तुला तर एखादा पुरस्कार द्यायला पाहिजे नाही. पुरस्कार देऊ का तुला? कविता, आता झालं ना, झाली मी शॉपिंग. आता सकाळपासून निघालो होतो बा, आता रात झाली. आता चाल बरं, चाल लवकर आपल्या रूमवर वापस चाल लवकर. लय झाली आता शॉपिंग, लय केली. आता माझं पैसे नाही आहे. जर आता बी शॉपिंग करत राहिली ना तर आपल्याला आपल्या घरी पैदल जायला लागेल म्हटलं. मग आपल्याजवळ भाड्याला पैसे नाही सापडतील. चल आता बस झालं, लय शॉपिंग केली. काय हो बापा, थोडीशी तर केली, अजून करायची होती थोडीशी शॉपिंग. कविता, आपल्या गावाला गेल्यावर करशील ना. आपल्या घरी गेलो की मग तुला मी घेऊन जाईन मार्केटमध्ये, मग तिथं शॉपिंग करशील राहिलेली. आता राहू दे. काय बापा, का बार गोव्याला आली भेटीन का? इथची शॉपिंग केलेली वेगळी गोष्ट आहे. असं म्हणतात ते बापा हे गोव्याहून आणलं असं तसं यादगार राहते. करू द्या थोडीशी अजून शॉपिंग. ठीक आहे, कर ना शॉपिंग कर, पण पैदल जायला तयार राहशील. मग आपल्या घरी आपण पैदलच जाऊ मग, ठीक आहे? काही बोलता का हो तुम्ही? झालं बस झाली आता शॉपिंग, आता नाही करत. आता पण घरी गेल्यावर करीन मी शॉपिंग. मला घेऊन जाल सर मार्केटमध्ये शॉपिंगसाठी. हो, आपल्या गावाला गेल्यावर शॉपिंग करजो, पुरं मार्केट खरीदून घेजो. पण आता राहू दे. आता आपण दुसऱ्या स्टेटमध्ये आहो, काही ना काही पैसे पाहिजे ना आपल्याजवळ. तर आता राहू दे शॉपिंग, मग करू आपण आता शॉपिंग. ठीक आहे. कविता, ह्या बॅग पकड बरं, शॉपिंग बॅग पकड थोड्याशा. माझ्या फोन वाजत आहे, मी पाहतो कोणाचा फोन आहे तर. बरं ठेवा ना, खाली ठेवा ना बॅगा. ठीक आहे, खाली ठेवतो. हॅलो सुप्रिया वहिनी, बोला ना, कासाठी फोन केला होता? मी काय म्हणतो दीपक, लवकर घरी येऊन जा तुम्ही, लवकर घरी येऊन जा. काऊन, काय झालं वहिनी? तुम्ही काऊन एवढ्या भेलेले आहे? काय झालं काही झालं का घरी? काऊन बोलवत आहे? दीपक काही विचारू नका तुम्ही, बस घरी येऊन जा. काय झालं वहिनी, सांगसान का? सांगा ना लवकर, माझ्या म्हणणे लागेल नाही तर. सांगा ना काय झालं, काही झालं घरी, काय झालं सांगा ना. दीपक, आता आहे ना भाजी आणायला गेली होती मार्केटमध्ये, तर तुमच्या ऑफिसचा कोणता तरी तुमचा मित्र आहे ना एक, तर तो भेटला आत्याला मार्केटमध्ये. तो म्हणे मावशी म्हणे तुम्ही काल एवढ्या उन्हात शॉपिंगला आल्या म्हणे, दीपकला कोणी पाठवलं म्हणे. तर आता म्हणे दीपक तर गोव्याला गेलेला आहे म्हणे ऑफिसच्या कामानं. तर त्या तुमचा मित्र काय म्हणे माहिती आहे का? मग नाही म्हणे, तो तर 1 हप्त्याची सुट्टी घेऊन गेलेला आहे म्हणे, आमच्या ऑफिसच्या कामागिवान नाही गेलेला आहे म्हणे गोव्याला. तर आत्याला माहीत पडून गेलं की तुम्ही सुट्टी घेऊन गेलेले आहे गोव्याला घुमायला कविताला घेऊन. तर आत्यानं पुरा घर डोक्यावर घेतलेलं आहे बाप्पा, म्हणून म्हटलं लवकर येऊन जा तुम्ही. काय बोलू राहिले वहिनी तुम्ही? खरोखर मध्ये आईला माहीत पडलं का की मी सुट्टी घेऊन कविताला गोव्याला घुमायला आलो म्हणून? वहिनी तुम्ही नाही मजाक तर नाही करू राहिले ना बाप्पा? काय बोलू राहिले दीपक तुम्ही? मी अशा सिच्युएशनमध्ये मजाक करेन का? मला माहीत आहे तुम्ही घुमायला गेलेले आहे म्हणून, आणि मी तुम्हाला टेन्शन देणार का तिथं? अशी मजाक करणार का मी? मजाक नाही करू राहिली बापा, मी खरं सांगू राहिली. आणि कवितानं फोटो पाठवले होते ना आम्हाला जीन्स टॉपवरले, तेही पाहिले आत्यानं. चालेल, आईनं फोटो बी पाहिले का लगे कविताचे जीन्स टॉपवरले? हो ना, आम्ही फोटो पाहू राहिलो, आम्हाला माहीतच नाही. आता कधी येऊन मागून उभी झाली तर आम्हाला माहीतच नाही. आम्ही बोलू राहिलो, फोटो पाहू राहिलो. आता पुरं ऐकलं आमच्या मागं उभं राहून, आणि मग जबरदस्तीने मोबाईल घेतला आणि पुरे फोटो पाहिले.
आणि बाप्पा आता तुमच्या दोन्ही भावाईले बोलवलं फोन करून आत्यानं घरी अर्जंटमध्ये. आता मीटिंग भरीन बाप्पा. आता काय होते आणि काय नाही, मला तुलाच टेन्शन आलं, मला तुला भेऊ लागत आहे बाप्पा. वहिनी तुम्ही नका घेऊ. मी आईला सांगेन की वहिनीची काही गलती नाही आहे, पुरा प्लॅन माया होता. तुम्ही टेन्शन नका घेऊ, आमच्यासाठी तुम्ही काय फसता. नाही मी सांगून देईन आईला समजून. नाही दीपक, तशी गोष्ट नाही आहे, पण तरी बी आपल्या घरातनी फालतूच्या फालतू आता भांडण होईल. मग ठीक आहे, फोन ठेवतो मी, आता येईन मी फोन ठेवतो. वहिनी काही जास्त वाढलं भांडण तर मला सांगसा ना फोन करून. बस मी उद्याच येतो आम्ही घरी वापस. हो मी तेच म्हणत होती, लवकर या तुम्ही घरी. बस चला, मी फोन ठेवतो. हो वहिनी ठेवा फोन. दीपकजी काय झालं काऊन तुमच्या चेहऱ्याचा रंग उडलेला आहे? काय झालं बाप्पा? काय बोलल्या ताई फोनवर? काय झालं सांगा ना मला. कविता वहिनी मला एक गोष्ट सांग, तू ना वहिनीला फोटो पाठवले होते का तुझे जीन्स टॉपवरले? हो बा, ताई म्हणत होत्या की पाठव म्हणे आम्हाला फोटो, म्हणे तुमचे म्हणे गोव्याचे कुठं घुमत होते, काय करत होते, फोटो पाठव म्हणे. तर मग मी फोटो पाठवले बा आपलेवाले. काय पाठवलं तुला? काऊन पाठवले? मला काऊन विचारलं तुला एक बार? तुला काऊन फोटो पाठवले? मनाच करता का तू काही? बाप्पा एवढं काले राग भरवले मावा? तुला राग भरण्यासारखी गोष्ट केलीस ना तुला जीन्स टॉपवरले काय फोटो पाठवले? त्या आईनं पाहिलं म्हणते ना. काय पाठवायची गरज होती तुला फोटो? तुला एक बार मला विचारलं का फोटो पाठवू का नाही पाठवू? तर पाठवून दिले लगे फोटो. आता आईला माहीत पडलं ना. बाप्पा मला काय माहित तुमची आई पाहून घेईन म्हणून, मी ना असेच पाठवले साध्या मनानं. पण आईनं पाहिले ना ते फोटो. आता दोन्ही दादाईला बोलवलं म्हणते, ड्युटीवरून बोलवलं म्हणते दादाईले घरी या म्हणे लवकर. तो आता काय होते काय माहिती घरी. मला टेन्शन आलं आता, माय कायचं मन लागते. खरंच का? आता फोटो पाहिले का माझ्यावाले जीन्स टॉपवरले? बाप्पा रे, आता काय होणार आहे बा? हो वहिनी म्हणे की लवकरात लवकर घरी या म्हणे. चला मग बाप्पा घरी. काय करता मग इथं? चला मग घरी, नाही तर मग आता तर दोन्ही ताईलेच बोलत राहील. चला मग आपण आपल्याच्यान कायले ताईले बोलणे खाऊ घालता. चला मग आपण घरी. आई काय झालं? काऊन आम्हाला एवढं अर्जंटमध्ये बोलवलं तुला? मी ड्युटीवर होतो बा, तरी मला यायला लागलं. सांग ना काय झालं? आई काऊन बोलवलं? मी दुकानावर होतो बा, दुकानावर लय गिराईक होते, मला दुकान बंद करून यावं लागलं. सांग ना काय झालं? काही अर्जंट आहे का खूप? हो रे, अर्जंटच होतं बोलणं म्हणून तुम्हाला बोलवलं. अर्जंट होतं म्हणूनच तुम्हाला बोलवलं ना. ड्युटीवर असताना तू दुकानावर असताना दोघाईले म्हणूनच बोलवलं असेल ना मी ना, काही अर्जंट काम असेल म्हणून. नाही मी असंच विचारलं. सांग ना काय म्हणून राहिली. हो रे, तुम्हाला माहीत होतं का की दीपकले ऑफिसमधून नाही पाठवलं म्हणून गोव्याले? तो स्वतः सुट्टी काढून कविताले घेऊन गेला घुमायले. हे तुम्हाला माहीत होतं का? नाही आम्हाला नव्हतं बाई. हे पुरं कारस्थान तुमच्या बायकाचं आहे, दोघाईच्या बायकाचं पुरं कारस्थान. दीपकले मीनं पहिलेच म्हटलं होतं की हनीमूनला काही जायची गरज नाही, पैसे काही खर्च करायची गरज नाही. तर तुमच्या बायकाईनं दीपकले आयडिया दिली की असं म्हणा की ऑफिसमधून पाठवत आहे बा गोव्याले, तर सोबत कविताला घेऊन जातो असं म्हणा म्हणे. तर तुम्हाला माहीत आहे का, दीपकनं सुट्टी घेतली 1 हप्त्याची आणि लगे हनीमूनसाठी गोव्याला घेऊन गेला कविताले. हो का? मग जाऊ दे, नाही गेले तर गेले. काय होते गेले तर? हो का रे, तुम्ही तुमच्या बायकाचीच भाषा बोलू राहिला आहे ना, ताईने शिकवलं वाटते तुम्हाला, तुम्ही त्याचीच भाषा बोलू राहिली. नाही आई, आम्हाला कोणा नाही शिकवलं. पण जाऊ दे ना, हनीमूनला गेलं तर याच्यात काय खराबी आहे? आताच घुमायला भेटते जाईल. आता नवीन लग्न आहे तर घुमतील फिरतील, मग नंतर कुठं फिरणं होते काय होते. जाऊ दे ना. खराबी आहे का नाही आहे हे मला माहीत नाही, पण माया खोटं बोलून काऊन गेले मला ते आहे. काय रे जीवन, तू न म्हटलं म्हणून मी न पाठवलं त्याईले. तू जर म्हटलं नसतं ना तर मी न पाठवलं नसतं. काऊन तुलाही माहीत नव्हतं का की ऑफिसमधून नाही पाठवत आहे, सुट्टी घेऊन चालला म्हणून दीपक? नाही मला काही माहित नव्हतं बा. बरं, तुम्हाला माहीत नव्हतं दोघाईले? सटकन पटकन दीपकले आणि कविताले घरी बोलवा, लवकर बोलवा घरी. जाऊ दे, नाहीतरी गेले. आता गेलेले साहेब आता 4-5 दिवस घुमू दे ना दोघाईले. जाऊ दे ना. गेले तर गेले. हां माहीत आहे मला, गेले तर गेले, पण खोटं बोलून काऊन गेले? खोटं बोलून नव्हतं झालं पाहिजे ना ताई ना. जाऊ दे राग नको करू. जाऊ दे, गेले तर गेले घुमायला. तिकून आल्यावर सांगशील ताईले. आता जाऊ दे, आताच नको बोलू, घुमू फिरू दे ताईले. हो का? माझं खोटे बोलून गेले आणि घुमू फिरू देऊ का ताईले मी? नाही आई, मी म्हणतो नाहीतरी ते गेले ना, नाहीतरी गेले तर आता घुमून फिरूनच येऊ दे ताईले. काय लवकर बोलवतो? हो रे बापा, तुम्ही दोघं आपल्या बायकाचीच भाषा बोलता रे बापा, बायकोचीच भाषा बोलता. पंचकुला जाऊ दे ना, राहू दे ना. काय छोट्या गोष्टीचं झाड करू राहिली एवढं मोठं? आता गेलेलं आहे ना ते लेकरं घुमायले, तर घुमू देईन ताईले. काय एवढ्या लवकर बोलू राहिली? नाहीतरी गेले. तिकून आल्यावर बोलशील ना ताईले, जेवढं बोलायचं तेवढं. आता घुमू दे ताईले. राहू द्या वकील साहेब, राहू द्या, तुम्ही काही वकील नका करू, राहू द्या. आई बाबा बरोबर म्हणत आहे. आता गेले ते घुमायले, तिकून आल्यावर जेवढं रागवायचं आहे तुला तेवढं रागवशील ताईले. आताच काय बोलवतं? आता गेले नाहीतरी गेलेलं दूर आहे ना गोवा, बार जाणं नाही होत. घुमू दे ताईले थोडं. होय दादा बरोबर म्हणत आहे. आता घुमू दे ना, आता एवढ्या दूर गेले तर काय बोलवतं? हो रे, तुम्हाला तर तुमची आईच खोटी वाटत आहे. पहिलेच बायकांना काना भरून दिले ना तुमचे. पंचकुला काय बोलली तुला समजते का? सुनबाई इथंच उभ्या आहे दोघी बी, आणि तुझ्या समोर आले नाही दोघं जण. तुझ्या समोर आले बसले. कधी कानं भरले सुनबाईनं जायचे? कधी कानं भरले? काही बोलतं का तू मनानं? जे मनात नाही आलं ते बोलत राहतं. हो तुम्हाला नाही माहित, पहिलेच कानं भरले ताई ना. राहू दे, नाही कोणाचे कानं नाही भरले. जाऊ दे. बरं, ताईला बोलवू नका, तुम्ही नका बोलू. जे मला करायचं आहे ते मी करीन, जे तुम्हाला वाटते तसं तुम्ही करा. मला वाटलं हे दोघं जण ऐकतील, हे दोघं नाही ऐकू राहिले मायावाला. आपल्या बायकाच्या शिकून आहेत हे दोघं बी.
हो का? आता मलाच काहीतरी करावं लागेल. आता मी जे करीन ना मग म्हणा ना त्याच्यात तुम्ही आता काही बोलसान नका, काहीच नाही म्हणायचं मला आता.